आजपासून केली एक नवीन सुरुवात. हॅलो, मी कोमल आणि आता मी एक आई आहे. खूप सुंदर आणि तेवढाच कठीण प्रवास हा स्टार्ट झाला आहे. म्हणजेच माझी मदरहूड जर्नी स्टार्ट झाली आहे आणि तीच तुमच्याशी ब्लॉग मार्फत मी शेअर करणार आहे आज. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की मला पहिल्यांदा कुकिंगची किती जास्त आवड होती आणि आता पण आहे. पण कुकिंगचे व्हिडिओ बनवणं काही शक्य नाही आहे, कारण कुकिंगला खूप जास्त वेळ आणि खूप जास्त एडिटिंग लागते आणि आता तर ती काही शक्यच नाही आहे. आणि मला ब्लॉगिंगविषयी काही माहिती नव्हतं, पण काही वेळापूर्वी मला ब्लॉगिंगविषयी माहिती झालं आणि प्रेग्नन्सीमध्ये काही ब्लॉग बनवायला मी स्टार्ट केले. पण प्रेग्नन्सीमध्ये जास्त ॲक्टिव्ह नव्हते मी आणि पण तरीही मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण आत्तापासून मी प्रॉपर ब्लॉग बनवणार आहे आणि माझी डे टू डे लाईफ तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आम्ही आमच्या बाळाला घेऊन पहिल्यांदाच एका मंदिरामध्ये गेलो होतो. मंदिर एवढं खूप सुंदर होतं, पण तिथे ना खूप जास्त पाऊस येत होता. आम्ही घरून निघलो आणि पाऊस स्टार्ट झाला. म्हणून मग आम्ही आठवणं गेलो होतो आणि एवढं खूप सुंदर आणि एवढं मोठं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये गेलात तुम्ही तर दुसऱ्या मंदिरात जायची गरजच नाही, कारण तिथे तुम्ही एकाच मंदिरात गेलात आणि पूर्ण देवाचे दर्शन होते. मंदिरामध्येच एवढी सुंदर झाडी होती आणि ओपन स्पेस असल्यामुळे पाऊस खूप येत होता. म्हणून मग आम्ही काही देवाचे दर्शन घेतले नाही आणि महादेवाचं मंदिर होतं साईडला, तिथे खूप पाऊस येत होता म्हणून मग आम्ही महादेवाचं पण दर्शन घेतलं नाही. मग आम्ही घरी आलो डायरेक्ट. आणि आज अमावस्या होती म्हणून आईने कणकेचा दिवा करून बाळाचे औक्षण केले होते. आणि हे का करतात मला माहिती नाही आणि आईलाही माहिती नव्हतं. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.